श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 18 सप्टेंबर. आजचे बोधवचन. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. श्रीराम. देव सगुण की निर्गुण, स्थूल की सूक्ष्म, नाशवंत की अविनाश, असे अनेक प्रश्न साधकाला पडतात. निर्गुणाचा चिद्विलास म्हणजे सगुण होय. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, असा निर्णय यावर संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी दिला आहे. तरीही नुसत्या शब्दज्ञानाचा साधकाला काही फायदा होत नाही. त्याचा अनुभव साधकाला येणे महत्त्वाचे आहे. हा अनुभव ज्याचा त्यालाच घ्यावयाचा आहे. त्यासाठी साधना हवी, अन्यथा गोंधळ उडतो. सगुणाने निर्गुण साधत नाही. समर्थ म्हणतात, कल्पनेचा केला देव, तेथे झाला दृढ भाव. देवा लागी येता खेव, भक्त दुःखे दुखवला. पाषाणाचा देव केला, एके दिवसी भंगोन गेला. तेणे भक्त दुखवला, रडे पडे आक्रंदे. देव घडीला सोनारी, देव बोतीला बोतारी. देव एक घडीला पाथरी. पाषाणाचा देव रेशीमाचा केला, तोही तुटोनिया गेला. आता नवा नेम धरिला, मृत्तिकेचा. धातू पाषाण, मृत्तिका चित्रलेप. काष्ट देखा, तेथे देव कैचा मूर्खा. भ्रांती पडली. तरीही श्री समर्थ शेवटी निर्वाळा देतात की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निधरी. सारासार विचारे संत संगे. म्हणजे सारासार विचार आणि संतसंग यांच्या आधारे सगुणोपासना हवी. पदवी परीक्षेसाठी ठराविक कालावधीचा अभ्यासक्रम असतो. त्याप्रमाणे निर्गुण प्राप्तीसाठी सगुण उपासनेचा अभ्यासक्रम हा साधकाला करावा लागतो. उत्तीर्ण होण्यासाठी 100% गुण मिळवावे लागतात. विश्वामध्ये आत्मा आणि अनात्मा यांचे मिश्रण आहे. आपला आत्मा आणि आपला देह हे पण एक असे मिश्रणच आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे सर्व श्रुत आहे. त्यामुळे मानवी जीवनात 2 पातळ्या पडतात, ज्ञानी आणि अज्ञानी. ज्ञानी माणूस आत्मा संपूर्ण सत्य मानतो, कारण आत्मा हाच सत्य, अविनाशी, सूक्ष्म, अविकारी आहे, असा त्याचा अनुभव असतो. अज्ञानी माणूस दृश्य आणि स्थूल देह संपूर्ण सत्य मानतो. अज्ञानी पातळीवरून ज्ञानाच्या पातळीवर चढून जाणे हा परमार्थ होय. ब्रह्म आत्मस्वरूप असल्यामुळे स्वतःमधील आत्मवस्तूची ओळख झाली की विश्वाला व्यापून उरलेल्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होते. त्यासाठी देहमी हा अनात्म भाग काढायला हवा. देहभाव पोसणारी देहबुद्धी गेली पाहिजे. देहबुद्धी बाजूस सारण्यासाठी साधकाला देहबुद्धीचाच आधार घ्यावा लागतो.
देह सगुण म्हणून आपला देवही सगुण होय. देहाप्रमाणेच देवही खरा अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने व प्रेमाने सगुणोपासना केली की देहबुद्धी आपोआप क्षीण होत जाते. भगवंताची सेवा करता करता आपल्या मीपणाचा व देहाचा विसर पडू लागतो. चिंतनातून श्रद्धा निर्माण होते. सतत चिंतनाचे ध्यान लागते. ज्ञानाची पराकाष्ठा झाली म्हणजे प्रेम उत्पन्न होते. या दिव्य प्रेमामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन घडून भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडतो. इति बाबा बेलसरे. म्हणून श्री समर्थ म्हणतात, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. त्याचे आम्ही सेवकजन, सेवेकरिता जाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन, पाविजेल की. पुढे श्री समर्थ सांगतात, तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेणेची ज्ञान बोलावे, चलेना ऐसे. मनी धरावे ते होते, विश्व अवघेच नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे, प्रचित येते. म्हणजे सगुणोपासनेने निर्गुण प्राप्ती होते, पण श्रद्धा हवी. एकदा नरसोबावाडीला श्री टेंबेस्वामी असताना तेथील पुजाऱ्याने पूजा करताना निर्गुण पादुकांवर उकळते पाणी घातले. तत्क्षणी टेंबेस्वामींच्या पायावर फोड आले, पुजाऱ्याच्या नाही. कारण निर्गुण पादुकात नरसिंह सरस्वती जिवंत आहेत अशी टेंबेस्वामींची श्रद्धा होती, पुजाऱ्याची नव्हती. म्हणून उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. साधकाच्या श्रद्धेने पाषाणाच्या मूर्तीत जिवंतपणा येतो. मी नाही, तू आहेस अशी श्रद्धा हवी. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.